गुड मॉर्निंग मित्रांनो, पुन्हा एकदा गुहागरच्या या नवीन दिवसामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। काल आपण वेळणेश्वरचं मंदिर पाहिलं, वेळणेश्वरचा बीच पाहिला, त्याच्यानंतर बामणगड पाहिलं आणि हेदवीचं दशभुजा गणपती मंदिर पाहून तो दिवस आम्ही तिथेच थांबवलेला। आणि आज आम्ही पालशेतमधली अशी काही ठिकाणं कव्हर करणार आहोत जी हिडन जेम्स आहेत आणि त्याच्याबद्दल आपण प्रथमेशकडून काही माहिती जाणून घेऊया। माहिती म्हणजे आज फक्त मी तुला काय काय दाखवणार आहे याच्याविषयी सांगतोय। पालशेतमध्ये अशी काही लपलेली ठिकाणं आहेत की जी वेळणेश्वर म्हणा, हेदवी म्हणा, गुहागरचं बीच म्हणा, ही कशी नावारूपाला आलेली ठिकाणं आहेत। ही आपली नेहमीची आपल्याला टुरिझम स्पॉट्स माहिती असलेले टुरिस्ट स्पॉट्स आहेत हे। तर आपण आज जे बघणार आहोत ते लोकल लोकांना माहिती असणारे खूप सुंदर असे स्पॉट्स आहेत। बरीच लोकल लोक इथे खास जातात रेग्युलरली आणि हे स्पॉट्स बाहेरच्या टुरिस्टना माहिती नाही आहेत। असे स्पॉट्स आपण बघूया। तर एक सुसुरुंडी असं जे ठिकाण आहे, सुसुरुंडी असं नाव आहे। निवोशीचा धबधबा आहे, खरं तो निवोशी हे गाव आहे पालशेतलगत, तिकडचा धबधबा आहे, तो एक बघणार आहोत। प्रथमेशने सांगितल्याप्रमाणे आम्ही दिवसाच्या सुरुवातीलाच पालशेत येथील निवोशी गावातील सुसुरुंडी अर्थात निवोशीच्या धबधब्याला जायला निघालो। वरवेली गावामधून पुढे पालशेतच्या दिशेने निघालो। वरवेलीपासून 10 मिनिटांनी पालशेत गावाच्या वेशीवर पोहोचलो। येथून सरळ गेल्यावर पालशेत गावाचा दुसरा भाग लागतो। आम्ही धबधब्याला जाण्यासाठी डावीकडे वळालो। तीव्र उतारावरून गाडी उतरू लागली। वाटेत पालशेत गावातील वस्ती लागली। पुढे आल्यावर छोटासा पूल लागला आणि या अरुंद रस्त्याने पुढे निघालो। या ठिकाणी उंच उंच नारळाच्या बागा लागल्या। या सुंदर गावात खूप साऱ्या मराठी चित्रपटांचं चित्रीकरण झालंय, जसं की काकस्पर्श, पांघरुण, सायकल, आपडी थापडी इत्यादी। सुंदर पालशेत गावातून निघून मग हिरवळीमधून वाट काढत निवोशीच्या दिशेने निघालो। रस्ता इतका सुंदर आहे की तो कधी संपूच नये असं वाटतं, पण कितीही असं वाटत असलं तरी प्रवास हा थांबवावाच लागतो, कारण पुढे याहीपेक्षा सुंदर गोष्टी अनुभवण्याची संधी चालून येते। त्या सुंदर धबधब्याला जाण्यासाठी उजवीकडे वळालो। थोडं आत आल्यावर एका कडेला गाडी पार्क केली। मित्रांनो, या रस्त्याने आपण पुढे आल्यानंतर इकडे गाडी पार्क केली आणि तुम्ही पाहू शकता इकडे चालत आम्ही चाललेलो आहोत। प्रथमेश आपल्यासोबत आहे। प्रथमेश सोबत त्याचे 2 मित्र आहेत, त्यांची ओळख मी म्हणतो की प्रथमेश तूच करून द्यावीस। तर पहिल्यांदा ज्याची ओळख करून देऊया तो आमचा तरुण मित्र ओमकार पंडित। नमस्कार। फार्मसीला आहे तो सध्या आणि फार्मसीचं फर्स्ट इयर, बरोबर की नाही? हां, तर ते चालू आहे त्याचं। त्याच्यानंतर हे आमचे कलिग प्लस मित्र श्रीयुत उपेंद्र सावंत सर। तर आता या सगळ्यांसोबत आपण सुसुरुंडी स्पॉट एक्सप्लोर करूया। हां, निवोशी धबधबा। येस। गाडी पार्क करून ही ओबडधोबड पायवाट तुडवत रानमळ्यामधून धबधब्याकडे जायला निघालो। पालशेत गावापासून 10 मिनिटांचा प्रवास करून या ठिकाणी आलो। रात्रीच पाऊस पडून गेल्याने अधेमध्ये वाट ओली झालेली आहे, तसेच खड्ड्यांमध्ये पाणी सुद्धा जमा झालंय। प्रथमेश आणि त्याच्या मित्रांच्या मागोमाग मी चालत आहे। वाटेत जागोजागी रंगीबेरंगी डोळ्यांना सुखावणारी छोटी छोटी सुंदर फुलं दिसतायत। या पिवळ्या फुलांना स्थानिक भाषेत सोनकी किंवा हरणांची फुलं असं म्हणतात। याचा वापर प्रामुख्याने स्थानिक लोक गणपतीच्या वेळी पारंपरिक सजावटीसाठी करतात। पुढे या 3 गायी शिस्तबद्ध एकामागे एक जात आहेत। इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही चाललोय। अधेमध्ये या ठिकाणची माहिती यांच्याकडून मी जाणून घेतोय। पुढे आल्यावर हिरवळीने नटलेलं विस्तीर्ण पठार लागलं। हवा सुद्धा जोरात सुटली आहे। एकंदरीतच वातावरण खूपच प्रसन्न आणि शुद्ध आहे।
समोरचा आकाश सुद्धा स्वच्छ सुंदर दिसतंय. निळ्याशार आकाशात पांढऱ्या ढगांचे पुंजके जमा झालेत. आता किती वेळ लागणार आहे आपल्याला? अजून 2 मिनिटं. असं उतरून गेलास की लगेच सुसरून. तुम्ही किती वेळा आलेले याच्या अगोदर? झालंय 10-12 वेळा येऊन 2-2.5 वर्षात. गाडी पार्क केलेल्या ठिकाणापासून 15 ते 20 मिनिटे चालत आल्यावर अखेर धबधब्यापाशी पोहोचलो. वाटेत अधेमध्ये जमा झालेल्या पाण्यामधून तसेच छोट्या छोट्या ओढ्यामधून वाट काढत आम्ही पुढे निघालोय. थोडं पुढे आल्यावर उजव्या बाजूला एक भला मोठा खड्डा आहे की काय असा भास होतोय, परंतु जवळ जाऊन पाहतो तर काय, छोट्या छोट्या ओढ्यांमधून जे पाणी प्रवाहित होऊन येतंय ते खाली जाऊन सुंदर धबधब्यामध्ये रूपांतरित होतंय. धबधब्याजवळ झाडांची मुळं तेथील खडकांना घट्ट बिलगून बसलेली आहेत आणि त्याच्या जोरावर ही झाडं वाकडी तिकडी पण बिंदासपणे पसरलेली आहेत. अशीच पसरलेली झाडं आपण ठिकठिकाणी पाहू शकतो. डोहामध्ये जिथे पाणी जमा होतंय तेथील पाणी मस्त निळसर आणि पारदर्शक आहे. त्यावरून सहज आपण अंदाज लावू शकतो की येथील पाणी किती स्वच्छ आहे ते. मित्रांनो, हा धबधबा आपण आता वरून पाहिलात आणि यांच्याकडून जाणून घेऊया आता इकडे आपल्याला धबधब्याला जायची वाट कुठून आहे आणि कशी जायचं आपण. या बाजूला जायचं आपल्याला. तिथून उतरायचं आहे खाली. उतरताना आपला मित्र शूट करेलच, तुम्हाला कळेल कुठून जायचं आपल्याला. चला मग आता खाली धबधब्याच्या ठिकाणी जाऊया आपण. वरून धबधबा पाहून आता त्याला जवळून अनुभवण्याची उत्सुकता आणखी वाढली आणि प्रथमेशने सांगितलेल्या वाटेने खाली जायला या पायवाटेने निघालो. तर मित्रांनो, ही झाडाझुडपांची वाट पार करून आता आपण धबधब्याच्या ठिकाणी जात आहोत. काही पायऱ्या आहेत आणि आपले मित्र पुढे मागेच आहेत. तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकतो धबधब्याच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. दोन मिनिटांच्या उतरत्या वाटेने खाली धबधब्याजवळ पोहोचलो. आम्ही सोबत आणलेले बॅग आणि इतर सामान त्याच ठिकाणी ठेवून मग धबधब्याकडे जायला निघालो. खाली ज्या ठिकाणी आलोय तेथून उजवीकडे वळाल्यावर समोरच लांबवर धबधबा दिसतोय. हा भाग स्थानिक सोडून जास्त कोणाला माहीत नसल्याने त्याची स्वच्छता आणि पावित्र्य अजूनही टिकून आहे आणि असे भाग कायमच टिकून राहावेत आणि निसर्गाचा समतोल असाच जपला जावा हीच इच्छा. धबधब्यापर्यंतच्या वाटेवर खूप सारे लहान मोठे दगड लागत आहेत. त्यातील काही दगडांवर शेवाळा जमा झाल्याने सांभाळूनच पाय टाकावं लागतंय. त्या छोट्या मोठ्या दगडांमधून आधार घेऊन हळूहळू पुढे चाललोय. आता आम्ही धबधब्याच्या अगदी जवळ आलोय. धबधब्याजवळ सुद्धा आजूबाजूला मोठाले दगड आहेत. धबधब्याजवळ एका दगडावर येऊन उभा राहिलो आणि धबधबा तसेच आजूबाजूचा परिसर पाहू लागलो. निळ्याशार पाण्यात सूर्यकिरण पडल्याने पाणी आणखी चमकून निघालंय. हे सर्व दृश्य अगदी जणू डोळ्यांचं पारणं फेडणारच आहे. धबधब्यापाशी वाढलेल्या झाडांच्या फांद्या अगदी तेथील पाण्यावरपर्यंत पसरलेल्या आहेत आणि उन्हामुळे त्या फांद्यांची सावली पाण्यात पडलेली आहे. पाण्याच्या आत कॅमेरा टाकला. आतील दगडांना अधेमध्ये भेगा पडलेल्या दिसतायत. लांबून धबधबा पाहून आता डोहात उतरलो आणि पोहत पोहत धबधब्यापाशी निघालो. आता धबधब्याचं पाणी वरून जेथे पडतंय त्या ठिकाणी आलोय.
कोसळणारं पाणी अगदी पांढरशुभ्र दुधासारखं दिसतंय। काही क्षणांसाठी त्या कोसळणाऱ्या पाण्याखाली उभा राहून पाण्याचा मारा झेलत राहिलो। दगडांना घट्ट बिलगून बसलेली मुळं येथून स्पष्ट दिसतायत। धबधब्याजवळून पोहत पुन्हा दुसऱ्या एका टोकाला यायला निघालो। त्या ठिकाणी येऊन एका दगडाला टेकून उभा राहिलो आणि तेव्हाच पायाला काहीतरी गुदगुल्या झाल्यासारखं जाणवलं। पाण्यात कॅमेरा टाकला आणि पाहतो तर काय, मासे येऊन पायाला कुरतडतायत। शहरात आजकाल पेडिक्युअरच्या नावाखाली हजारो रुपये देऊन ही गोष्ट केली जाते। जेथे पाणी वरून येऊन पडतंय तेथील डोहामध्ये मोठा खड्डा झालेला आहे आणि त्या ठिकाणाचं पाणी बऱ्यापैकी खोल आहे। त्यामुळे जर का तुम्हाला पोहता येत नसेल तर जवळ जाण्याचं धाडस करू नका। त्या ठिकाणाहून निघून मग समोरील दगडावर जाऊ लागलो। मोठ्या दगडावर थोडा वेळ निवांत बसलो आणि त्या निवांत जागी काही वेळासाठी डोळे बंद करून ध्यान करू लागलो। काही क्षणांसाठी का होईना पण मी ध्यानात मग्न होऊन गेलो। त्यानंतर येथूनच आजूबाजूचा परिसर पाहू लागलो। त्या ठिकाणाहून मग धबधब्याच्या डावीकडील बाजूला जायला निघालो। काही पावलं चालत आल्यावर या ठिकाणी एक अश्मयुगीन गुहा दिसली। 2001 मध्ये प्रथमच पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधील पुरातत्व वास्तू संशोधक श्री अशोक मराठे आणि त्यांच्या टीमने ही गुहा शोधून काढली। कार्बन डेटिंगद्वारे सुमारे 90,000 वर्षांपूर्वीची अश्मयुगीन मानवी वस्ती असल्याचा पुरावा येथे मिळाला। तसेच येथे अश्मयुगीन हत्यारे देखील सापडली। गुहा बघून मग पुन्हा धबधब्यापाशी आलो आणि इतका वेळ पाणी चमकवून काढणारा सूर्य गायब झाला व पावसाने हजेरी लावली। त्या धबधब्याहून मग आता परतीची वाट पकडत आहे। आम्ही मगाशी जेथून खाली उतरलो त्याच पुढे आणखी एक छोटासा धबधबा आहे। तो धबधबा आता पाहायला निघालोय। मुख्य धबधब्याहून प्रवाहित होऊन येणारं पाणी छोट्या छोट्या ओढ्यांमधून पुढे जातंय। येथील दगड सुद्धा गुळगुळीत आणि निसरडी असल्याने जरा सांभाळूनच चालावं लागतंय। आता आम्ही त्या धबधब्याच्या जवळ आलोय। वेगाने प्रवाहित होणाऱ्या ओढ्याचं पाणी खाली विस्तीर्ण डोहामध्ये जमा होतंय। या वाटेत सुद्धा मोठाली हिरवीगार झाडं जागोजागी पाहायला मिळत आहेत। आता आम्ही धबधब्याजवळ आलोय। दुरूनच 2 ठिकाणांहून कोसळणारं पाणी दिसतंय। येथील पाण्याचा डोह सुद्धा निळाशार आहे। या ठिकाणचा धबधबा मात्र आम्ही लांबूनच पाहिला। धबधब्याजवळ आम्ही गेलो नाही। येथील पाण्यात आकर्षक रंगांचे मासे आहेत। पाणी नितळ व स्वच्छ असल्याने ते मासे अगदी सहज दिसतायत। इतकं स्वच्छ आणि निळशार पाणी मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं। पाण्याखाली असणाऱ्या गोष्टी आपण सहज पाहू शकतो। या ठिकाणी सुद्धा सर्व बाजूंना घनदाट झाडांचं साम्राज्य पसरलेलं आहे। कितीतरी वृक्ष एकदम अवाढव्य वाढलेले आहेत व गगनाला गवसणी घालत आहेत। कधी कधी तर एखाद्या घनदाट जंगलातच असल्याचा भास होत होता। असं दृश्य तर याआधी मी फक्त चित्रपटांमध्येच पाहिलेलं। या किंवा अशा काही ठिकाणी जर का येत असाल तर त्या जागेचं सौंदर्य जपायला हवं। कचरा, दारूच्या बाटल्या किंवा इतर कोणत्याही पद्धतीने निसर्गाच्या सौंदर्याला धक्का लागणार नाही याची आपण खबरदारी घ्यायला हवी। प्रथमेश आणि त्याच्या मित्रांमुळे इतकी सुंदर जागा मला पाहता आली याबद्दल मी त्याचा खूप आभारी आहे। अशा ठिकाणी जाणकार किंवा स्थानिकांसोबत आलेलं कधीही उत्तम। या ठिकाणाहून खूप सारी सकारात्मक ऊर्जा, स्वच्छ हवा, सुंदर वातावरण आणि आयुष्यभरासाठीचा कधीही न विसरता येणारा अनुभव उराशी घेऊन मग परतीच्या प्रवासाला निघालो। तर मित्रांनो, सुसरुंडीमधला हा अनएक्सप्लोर्ड स्पॉट आम्ही एक्सप्लोर केला आणि खूप छान स्पॉट आहे हा। 2 धबधबे आम्ही पाहिले, खूप मस्त मजा केली, पोहलो, खूप धमाल मस्ती केली
आणि खूप मजा आली. प्रथमेशमुळे हा स्पॉट मला पाहायला मिळाला. आणि तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हीसुद्धा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींसोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग आता गुहागरमधल्या अशाच एका नवीन ठिकाणावर भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. पुढील भागात आपण पालशेतमधील दत्त मंदिराचं दर्शन घेणार आहोत.